कीर्तन आहे वास्तुशांतीच्या निमित्तानं. वास्तू शांतच असते, तसं तर शांती घरात राहणाऱ्या लोकांची केली पाहिजे, तुमची माझी केली पाहिजे. वास्तू तर शांतच आहे, मग तिची काय शांती करायची? पण तिनं आस्तू म्हणावं, तिनं आस्तू म्हणावं याकरता वास्तू शांती. तिनं या म्हणावं, आपलं स्वागत करावं. आपण या घरामध्ये तर काही दोष दिसत नाही, तरी शांती काय करायची? कारण जिथं दोष आहे तिथं शांती. मग दोष नसलेल्या घरात शांती कसली आली? त्याचं कारण आपल्याला सांगून जातो. शिरूर तालुक्याला घर दिसायला जरी आपण बांधकाम केलेलं असलं तरी नकळत घरामध्ये हजारो प्रकारचे दोष असतात. कोणते कोणते? पहिला दोष आहे घरातला, घर बांधायला जमीन खोदावी लागते. भूमी ही देवाची पत्नी आहे. जर देवाच्या पत्नीचं पोट आपण उखरत असलो, फाळत असलो, तर ती रागवते. ती म्हणते, हे मी तुमचीच आहे, पण माझी आधी प्रार्थना करा. म्हणून पहिल्यांदा भूमिपूजन, तिचं पोट चिरण्या अगोदर तिची पूजा केली जाते. त्याला भूमिपूजन म्हणतात. भूमिपूजन केल्यानंतर पाया भरण्याच्या वेळेला दुसरं पूजन केलं जातं, त्याला पायाभरणी म्हणतात. एक भूमिपूजन, दोन पायाभरणी. घर बांधताना तिसरं होतं पूजन. ज्या वेळेला आता या सगळ्या घराच्या चौकटी वगैरे नंतर बसवल्या जातात, पण मूळतः स्लॅब टाकायच्या अगोदर, छत टाकायच्या अगोदर काय बसवायचे? उमरा. उमऱ्याला खूप मोठं प्राधान्य आहे. उमरा बसवला जायचा, उंबरठा. आता तो बऱ्याच लाकडाचा वापरला जातो. कोणी खैराचा वापरतं, कोणी सागाचा वापरतं. त्या उमऱ्याचं पूजन पहिल्यांदा डाव बांधून केलं जातं. जेव्हा आपलं घर आताच्या भाषेत, RCCच्या भाषेत लेंटर लेवलला येतं, त्यावेळेला घराचं होणारं तिसरं पूजन आहे. ते तिसरं पूजन झालं की ज्या वेळेला आपण छत घालतो त्या दिवशी एक पूजन केलं जातं. आता आम्हाला भगवंताने सावली द्यावी या घराला. या घरावर आधी लोक पत्र घालायचे ना, त्या पत्राला सुद्धा कुंकू लावायची. महाराज पत्राचीच घरं होती, कौलारू घरं होती जुनी, कौलाचं पूजन करायचे आणि म्हणायचे, पांडुरंगा हे कौल नाही आमच्या घरावरचं, पांडुरंगा हे पत्र नाही आमच्या घरावरची, ही तुझ्या कृपेची सावली आहे. जेव्हा 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 या उन्हाळलेल्या संसारात अत्यंत वेदनेने आम्ही पिडून घरात येऊ, त्यावेळेला कठोर उन्हामध्ये सुद्धा तू आम्हाला सावली द्यायचं काम कर. जुनी लोक प्रार्थना करायची. पहिलं पूजन भूमिपूजन, दुसरं पूजन पायाभरणी, तिसरं उमरा, चौथं स्लॅब, सारं पूर्ण झालं. मग आता त्या घरात राहायला जायचं. आज जे केलं जातं ते पाचवं पूजन आहे आणि या पूजनाला पूर्ण वास्तूची पूजा केली जाते. त्याला नवचंडी याग, यज्ञ, सत्यनारायण, वैदिक पुण्यही केलं जातं आणि भक्तीतलं पुण्यही केलं जातं. पण या 5 पूजा करूनही काही दोष घरामध्ये राहतात. त्याकरता नामसंकीर्तन आहे. कोणते दोष राहतात? पहिल्यांदा तर या राज्यात वाळूचा व्यापार हा 2 नंबरचा व्यवसाय आहे. घर बांधायला वाळू लागते. वाळू जिथून आणतो आपण ती नंबर 2ची असते. 1 नंबरमध्ये आधी भेटायची पेनॉल्टी काढून, ते आता तेही बंद झालं महसूल विभागानं. चालू करणार आहे असं ऐकलं. जिथून आपण वाळू आणतो ज्या नदीतून, तिथं अनेक लोकांच्या अस्थिचं विसर्जन झालेलं असतं. अनेक हजारो जिथं अस्थि विसर्जन आपण करतो तिथूनच घर बांधायला वाळू आणतो. नकळत दोष तिथं राहतात. ती वाळू घरी आणताना आता इतक्या पाण्यातून वाळू काढणारे काय त्रिकाल संध्या करणारे असतात काय? अरे क्वार्टर आणल्याशिवाय ते नदीतच उतरत नाही. एकदम खुलं सांगतो तुम्हाला, घर बांधायच्या वेळेला खूप आनंद वाटतो माणसाला. आपल्यावर जर सनातन वैदिक परंपरेचे संस्कार असतील, वारकरी संप्रदायाचे संस्कार असतील, तर नकळत असलेल्या दोषाचं निराकरण करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केला पाहिजे. व ते सारे दोष घरात येतात. त्यात बांधकाम करणारे काही आंघोळ करून येतात किंवा रोज स्नान घडतं. अहो देवघर आहे तिथं सुद्धा
घरामध्ये चिंतन करा, सारं अमंगल घरातलं पडून जाईल. रामकृष्ण नामे सर्व दोषा हरण, जळ जीवा तारण, सारे दोष पडून जातील. ज्या लोकांनी भाग्य येती घरा, भाग्य येती घरा, भगवंताचं आवाहन केलं, अवघे भाग्य येती घरा. तुमच्या घराला सगळी भाग्य घर शोधत शोधत शोधत. काही लोकांनी माते हातात घेऊ द्या, सोनच होतं. काहीच करू नका तरी भाग्य आपलं शोध घेत. अवघे भाग्य येती घरा. कधी कधी माणसाचा काळ असा असतो, काठापूरकर तुम्ही चुकीचं का वडील, चला काळ असतो तो. आता फोन बंद करावा लागतो, कोरोनात बेल वाजत नव्हती. काळ असतो तो, काळाला वेळेला किंमत असते. तो मित्राजवळ आला म्हणे, तुझं भाग्य, तू सांगितलेलं भविष्य, अरे खरं ठरलं 1,00,000 सोन्याच्या मोहरा. तो मित्र म्हणे, तू माझ्याजवळ कशाला आला? अरे अजून बी दिवस झाला नाही, तुला काय करायचंय त्या दिवसात करून घे, आजचा दिवस तुझा आहे. आणि त्यातल्या 5 मोहरा काढल्या आणि त्या मित्राला दिल्या. तो म्हणे, खरं तर गळ्या या सगळ्या 2,00,000 सोन्याच्या मोहरात तुझ्याच कृपेनं मला भेटल्या. तूच सांगितलं तसंच झालं. पण एक विचारू का तुला, काय रे, 2,00,000 सोन्याच्या मोहरा मिळून सुद्धा यातल्या फक्त 5च मोहरा मला तुला द्यावे वाटत आहे, 6वी सुद्धा द्यावी वाटत नाही. काय मानसिक स्थिती आहे. मला कोणी दिलेलं आहे, पण यातला अर्ध तुला द्यावा अशी माझी इच्छा होत नाही. फक्त 5च द्याव्या वाटतात. उरलेल्या सगळ्या मोहरा मलाच ठेवाव्या वाटतात. काय कारण आहे? समोरच्या सद्ग्रस्तानं दिलेलं उत्तर आहे, बाळा चूक तुझी नाही रे, चूक माझ्या भाग्याची आहे. तुझं भाग्य हे 2,00,000 सोन्याच्या मोहराचं आहे आणि माझं भाग्य हे फक्त 5 मोहराचं आहे. तसं दांगट पाटील परिवाराचं वसवावे घर देवे बरे निरंतर. अहो घर बांधावं स्वतःच्या कष्टाने. आयतं घर घेतलं कोणी. तुम्हाला इतिहास सांगतो 2 मिनिटात. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? ताण घेऊ नका, एकदम वेळेत कीर्तन सेवा आपण आवरणार आहे. घर आयतं घेतलं. भगवान महादेवाच्या लग्नाला कुबेर महाराज पाहुणे आले. मग कुबेर म्हणे, काय घेऊन जाता, काय घेऊन जाता, काय घेऊन जाता? लग्नाला माणसाने रिकाम्या हाताने जाऊ नये, काय नेलं पाहिजे. काय घेऊन जाता, काय घेऊन जाता? कुबेर म्हणे, भगवान शंकराला घरच नेऊ आपण राहायला. त्याला घर नाही म्हणता बुवा. गुंती जाणून स्मशाने वास केला, जाणून क्षेत्राभिमाने राज्य तेजिले ईशाने. तुम्ही लय भोळे, तुम्हाला कोणी फसवू शकते. म्हटलं कोणी फसवू शकते, पण फसवणाऱ्याच्या यादीत तुझ्या बापाचा नंबर पहिला. जग दे सोडून.
अहो माणूस काय करू जगात बायकोला नवरा भोळाच दिसतो ते म्हणे तुम्ही लय भोळे मागवा आम्ही घेणार आहे ते घर घेतलं घर आता बायकोचं आगर भगवान महादेव म्हटले तसं काही घरात त्या राहायला जाऊ नको घराची वास्तुशांती करू आपण विशाल महाराज खोलींचं कीर्तन करू महेश्वर बघुरे गुरुजी महाराज खोलींचं कीर्तन करू महेश्वर बघुरे गुरुजींना बोलू कोणी माणसाला इच्छा असते ना घर बांधल्यावर काहीतरी सोहळा व्हावा भगवान महादेव म्हटले आपण त्या घराची पूजा करू ते बरं महादेवाकडे गेले आणि म्हटले वास्तुशांतीला चला ते म्हटले मला वेळ नाही माझ्या मुलाला घेऊन जा ते म्हटले नाही तुम्ही पाहिजे लय नावं सांगितले या ब्राह्मणाला नेता का नाही त्या ब्राह्मणाला नेता का नाही त्र्यंबक पंथाला नेता का नाही मौर्य पंथाला नेता का नाही नाही रावणाचं नाव सांगितलं रावणाला नेता ते म्हटले त्याला चालेल त्या मार्गाने आलं त्याच मार्गाने जाणार असतं मग ती म्हणे त्याच्याजवळ ती सुखी राहील का थांब जरा ते सोन्याचं घर रावणाचं झालं ती रावणाच्या ओळखीची लंका म्हणून उदयाला आली सोन्याची नगरी ही भगवान महादेवाकडून चोरून आणलेली रावणानं वसवली वाढवली त्याच भगवान शंकर आला हनुमंताच्या रूपात जावं लागलं आणि शेपटीनं लंका पेटून द्यावी लागली लंका पेटत होती लंकेत आणि आनंदाचा धूर निघत होता पुणे जिल्ह्याच्या देहूत जाळी आली लंका धन्य धन्य म्हणे तुका आयत घर घेणाऱ्यांची घरच जळाली ते रावणाचं असलं तरी जळालं प्रमाण उदास होऊन म्हणतात पण आमच्या कुंदन महाराजांनी प्रसन्न होऊन ते प्रमाण म्हटलं जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी धन जरूर मिळवा पण धनाचा मार्ग उत्तम असू द्या धनाचा मार्ग जर चुकीचा असेल तुम्ही करोडपतीच्या औलाद म्हणून घ्या स्वतःला धनाचा मार्ग चुकीचे असलेली माणसं सुखी नाही महाराज बिलकुल ज्यांच्या घरात अनितीचा पैसा आहे त्यांची पोर कधीच चांगलं निघत नाही कधीच नाही लिहून ठेवा वाक्य हे बॉन्ड पेपरवर अनितीनं द्रव्य मिळवलेला जर सुखी राहिला तर आमच्या तुकोबाऱ्यांचं प्रमाण खोटं ठरेल ना पैसा आपल्या भाग्यानं मिळवा पण चांगल्या मार्गाने कोणाला त्रास होऊन मिळवलेला पैसा आनंद देत नाही महाराज पैशात आशीर्वादही येतो तिला लक्ष्मी म्हणतो आपण लक्ष्मीचं वाहन घोबळ आहे तिला हिंदीत उल्लू म्हणता
अनितीनं मिळवलेली लक्ष्मी घरात येते, पैसा घरात येतो, पण ती तिच्या वाहनावर बसून येते, घुबडवर, उल्लूवर. ती लक्ष्मी येते, मालकाला उल्लू बनवते, निघून जाते. कधी तुम्हाला दुपारच्या सावलीसारखा दगाफटका करेल लक्ष्मी सांगता येत नाही. कष्टाची लक्ष्मी कधी दगाफटका करत नाही महाराज. जशी आई वडिलांच्या कृपेनं नांदायला आणलेली रंगानं सावळी असेल, पण सावली सारखी उभी राहते जीवनभर. तिचा माय कोण माहित नाही, बाप कोण माहित नाही. सापडली रोडला आणली, तसं चालतो का संसार? अरे तसं घर नाही निर्माण करता येत, तसं संसार नाही थाटता येत. जशी नांदायला कुलवधू ही कुलवान आणावी लागते, तसं लक्ष्मी ही कुलवान असली पाहिजे माणसाची. आपल्या खिशातली लक्ष्मी ही कुलाचार संपन्न असली पाहिजे. आमचा पैसा आम्हाला आनंद देणार आहे हा विश्वास आपल्या अंतःकरणावर ठेवा. तुकोबारांचं रोज प्रमाण म्हणा एवढं, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने भरपूर पैसा मिळवा, कष्ट करून मिळवा. आयतं देव कोणाला देतो? कोणालाच मिळत नाही. एकदम वेळेत 5-7-10 मिनिटामध्ये सेवा आवरायची. अरे बाजारातलं भेटत नाही लवकर आयतं, तर परमार्थातलं कसं मिळवायचं? शिरूरला काहीतरी शिरूरहून आणायचंय. अहो परवा मला एकानं फोन केला, तो म्हणे किती वेळ आहे तुम्हाला गावात यायला? म्हटलं 1 तास. तुम्हाला काय आवडतो महाराज स्वीटमध्ये खायला? म्हटलं मला लड्डू फार आवडतात. कोणते हो महाराज? म्हटलं मला बुंदीचे लाडू आवडतात. असं का महाराज? बरं बरं महाराज. बायकोला सांगितलं जरा लाडू बनव. ती म्हणे कोणते बनवू? बुंदीचे बनव. कोणाला खायचे? महाराजांना खाऊ घालायचे. किती वेळ आहे त्यांना यायला? म्हटलं 1 तास. अहो ते बाई म्हणे 1 तासात लाडू होतात काय? तुम्ही लाडू ऑनलाईन मागवा. तो म्हणे पण लाडू ऑनलाईन भेटतात. अहो म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटतात. फोन बरोबर लावा तुम्ही. यानं बिकानेरचा नंबर घेतला आणि शिरूरला फोन लावला. हॅलो. तिकडून एक बाई बोलत होती. शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय माणसं 600 फोनच लावत राहतात. काम नाही धंदा नाही. यानं फोन लावला. हॅलो. ती बाई बोलत होती. मराठी करता 1 दाबा, हिंदी केली 2 दाबा. प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी शिरूर तालुक्यातला होता. तो म्हणे नाही मराठी म्हणजे मराठी. त्याने 1चं बटन दाबलं. ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन करता 2 दाबा, खट्टा मिठ्ठा करता 3 दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं, त्याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये लड्डू पाहिजे असतील 1चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल 2चं बटन दाबा, पेळा पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याला लाडूच पाहिजे होते आणि पुन्हा 1चं बटन दाबलं. 1चं बटन दाबल्यावरती बाई पुन्हा बोलायला लागली. लड्डू खरेदी करायचे पण बुंदीचे लाडू खरेदी करायचे असतील 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू पाहिजे 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू पाहिजे 3चं बटन दाबा. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं आता तरी लाडू पाठवेल. पुन्हा ती बाई बोलायला लागली. 1 किलो करता 1 दाबा, 10 किलो करता 2 दाबा, 1 क्विंटल करता 3 दाबा. गडी काठापोरातला होता. रागात त्यानं 3चं बटन दाबलं. 1 क्विंटलचा फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन आला. साहेब आम्ही शिरूरून बोलतोय, काठापोरात ते लाडू पाठवायचे. आम्ही दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडू सांगणारे तुम्ही काठापुरातले पहिलेच महाशे. सांगाय लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणे? तो म्हणे नीट पत्ता ऐकून घ्या, आम्ही 3 भाऊ आहे. पण पत्त्यावर लाडू पाठवायच्या अगोदर आता 3 भावांपैकी तुम्हाला जर लहान्यासोबत बोलायचं असेल तर तुम्ही 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलायची इच्छा झाली असेल तर तुम्ही 2 दाबा, आणि मोठ्यासोबत बोलायची इच्छा असेल तर तुम्ही 3 दाबा. जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं. तरी कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात हजारो माशा बसलेले शिरूरचे लाडू काठापुरात मात्र लवकर येत नाही. बाजारातले लाडू आपल्या घरी लवकर येत नाही. तुकोबारांनी जे भक्ती क्षेत्रात आनंदाचे लाडू खाल्ले ते काही सहज खाल्ले नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, पण आनंदाचे लाडू खाण्याच्या पाठीमागं उद्देश हाय, कर्म हे कोणतं? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन. थोडा वेळ जरी ऐकलं प्रसन्न. जगन्नाथ. काय भजनाचा वेळ लागलं देशाला महाराज. भजन तुम्ही गाऊन बघा, तुमचं अंतःकरण गदगदच होणार. मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. जगन्नाथ. चांगलं म्हणा, जरा मोकळं म्हणा. भुईमुगाच्या शेंगा पाखडू नका, फक्त म्हणा जगन्नाथ. जगन्नाथ. चकानयन चकानयन नीलाचल वारे
नीला चलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। जगन्नाथ जगन्नाथ एक गाडी वाजवा सगळ्यांनी। जगन्नाथ नीला जलवारे तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। मेरी नैया है वो तेरे हवाले, मेरी नैया तेरे हवाले। परिवार वसईचा सण म्हणा, घर मोठं असलं तरी सुख देणारा देव आहे, घर छोटं असलं तरी सुख देणारा देव आहे। त्याला म्हणा मेरी नैया है वो तेरे हवाले, मेरी नैया तेरे हवाले, मेरी नैया है अब तो तेरे हवाले। तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। नीला जलवारे ओ नीला जलवारे तू न संभाले तू न संभाले तो हमें कौन संभाले। तेरे हवाले मेरी नैया है वो तेरे हवाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले। जलवारे तू न संभाले तो हमें तू न संभाले तो हमें रोज म्हणा त्याला रोज। अरे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ। कोणत्याही रोगावर एकच इलाज आहे, ते म्हणजे भगवंताचं संकीर्तन। माझं कीर्तन संपलंय, तुम्हाला वक्ते बाबांनी सांगितलेलं एक दृष्टांत सांगतो, सेवा आवडतो। आजार कोणताही असू द्या, औषध एकच आहे। तसं जीवनातल्या वेदना कोणत्याही असू द्या, औषध एकच आहे। औषध एक बाबांनी दिलेलं उदाहरण आहे। काय झालं, एका डॉक्टरच्या हाताखाली कंपाऊंडर कामाला राहिला। उदाहरण गोळ लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल। त्यानं 4-5 वर्ष त्या डॉक्टरच्या हाताखाली काढले। तो डॉक्टर जरा चमत्कारिकच होता। कोणी पेशंट आला की तो त्या पेशंटला चूर्ण द्यायचा। त्या चूर्णाचं नाव आहे सोनामुखी। गाजलेलं चूर्ण आहे महाराष्ट्रातलं, सोनामुखी नावाचं। हे पोट साफ व्हायचं चूर्ण आहे। कोणी आलं की सोनामुखी, कमलेश शेठ। कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी, कोणी आलं की सोनामुखी। ते पोट साफ व्हायचं चूर्ण। तो कंपाऊंडर म्हणेल का डॉक्टर होणं तर सोपं आहे, याच्या घरी काम केल्यापेक्षा आपण दुसरा दवाखाना टाकू। त्यानं काठापूर सारखं गाव पालन बोर्ड लावलं, डॉक्टर सर्व जाणे। काय काय जाणे, सर्वच जाणे। कोणताही आजार, कोणताही इलाज एका माणसाने ते बोर्ड पाहिलं, गेला दवाखान्यात। राम 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 राम, दवाखाना टाकला, दवाखाना टाकला। कधी टाकला, आजच चालू केला। बरं बरं, आमच्याच तर गावात 7-8 आहे।
तुम्ही कशाला टाकला? अरे म्हणे 7-8 असू दे, पण चालण्याच्या बाबतीत आपलाच दवाखाना एक नंबर चालणार. औषधच तसं जादूगार आहे आपल्याजवळ. एकदा औषध घेतलं आणि गुण आला की ज्याला गुण आला तो पेशंटच आपली जाहिरात करेल. कडीला कडी, कडीला कडी, कडीला कडी, साखळी सोडतो म्हणे पेशंटची. अहो पण तो काठापुरातला माणूस म्हणे तुम्हाला पहिलं पेशंट कोण आणून देईल? डॉक्टर म्हणत तुम्हीच आणून द्या, हे 100 रुपये घ्या. या गावात सगळ्यात रिकामी तुम्हीच दिसून राहिले मला. ठीक आहे 100 रुपये तुम्ही जा. त्यानं ते 100 घेतले साऱ्या गावात हिंडला. पण ते काठापूर गाव निरोगी गाव, रोगीच नाही महाराज त्या गावात कोण. इकडं शोध तिकडं शोध तिकडं शोध, रोगीच सापडला नाही. एका कुंभार काकाचं गाडव हरवलं होतं. ते 2-3 तास झाले गाडव शोधत होते आणि दोघांची भेट झाली. राम 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 राम. गामागुम झाले. काय झालं कुंभार काका? अहो म्हटले गाडव हरवलं. किती वेळ झाला? म्हटले 3 तास झाले. सापडत नाही? सापडत नाही. चला. म्हटले कुठं? म्हटले सर्व जाणे. ते कुंभार काका म्हटले गाडव बी जाणे म्हणे. हो ते बी जाणे. चला तुम्ही. आनंद बसवलं. डॉक्टर साहेब यांचं गाडव हरवलं. म्हटले किती वेळ झाले? 3 तास. सापडत नाही? सापडत नाही. काय काळजी करू नका, 2 टक घ्या तुम्ही सोनामुखीचे. कुंभार काका म्हटले मी औषध घेऊ? हो हरवलं गाडव आणि औषध मी पोटात घेऊ? अहो लग्न लोकांचं नाचतं येळ्या डोक्याचं जोडलं पाहिजे ना ते. ते म्हटले मी डॉक्टर की तुम्ही 2 टक घ्या. काही माणसं ऐकून घेत नाही महाराज. माझे शेजारी पिंपळगाव नावाचं गाव आहे. फार स्ट्रिक्ट माणूस, आयुर्वेदातला निष्णात आहे, तज्ञ, 75 वर्षाचा म्हातारा. शर्ट काढल्याशिवाय कोणालाच तपासत नाही. एकदा दुपारच्या वेळेला त्यांच्याकडे ग्रस्त आला. नमस्कार डॉक्टर साहेब असं बोलतात ते. नमस्कार. शर्ट काढा पडा. तो म्हणे मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. नंतर बोला. शर्ट काढा पडा. तो म्हणे जरा महत्वाचं होतं बोलायचं मराठी करताना. शर्ट काढा पडा. त्यानं शर्ट काढलं आणि पडला. आता बोला. तो म्हणे मी पत्रिका घेऊन आलो माझ्या मुलीच्या लग्नाची. अरे मग आधी सांगायचं नाही. तो म्हणे सांगू कधी? तुला सांगू दिलं पाहिजे ना ते. काय माणसं ऐकूनच घेत नाही. ते म्हटले मी डॉक्टर की तुम्ही 2 टक घ्या सोनामुखीचे. त्यानं का होईल? अहो गाडव सापडलं समजा. यानं घेतले 2 टक. ती सोनामुखी एवढी पॉवरफुल होती काठापूरकर की तिचा दुसरा टक घेता बरोबर डबळ तयार लागायचं तिला. भरलं डबळ की पळ डोंगरावर, भरलं डबळ की पळ डोंगरावर, भरलं डबळ की पळ डोंगरावर. कुंभार काकांनी 4था चक्कर डोंगरावर मारला. त्यावेळेला गाढव डोंगरावर चरत होतं. कुंभार काका म्हटले थोडा त्रास जरूर झाला गाड्या, पण गुण हमखास आला. वार वा सोनामुखी. साऱ्या गावात जाहिरात केली सोनामुखीची. अहो त्याच गावातल्या एका माणसानं त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं. राजा होता तो. चालली सरकारच्या 1500 रुपयावर मला तत्वज्ञान शिकवते. जोके का नाही साला. गेली बायको काढून. बाई 15 दिवस माहेरात. निरोप नाही, फोन नाही. कुंभार काकाची भेट झाली. राणी साहेब बरं बरंच म्हणावं लागतं म्हणे. बापा नवऱ्याचा साधा फोन नाही 15 दिवसात. नाराज आहे नवरा? हो. निरोप नाही? अहो फोन नाही. बार 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 बार. काळजी करू नका. चला तुम्ही. म्हटले कुठं? म्हटले खरातकड आपल्या ह्या सर्वजणांकडे डॉक्टरकडं. चुकून आलं होते ते असं प्रादुर्भाव होतो. ते बाई म्हणे भाऊ नवरा बायकोतलं भांडण. अरे म्हणे सर्वजण ते सगळं कळते त्यांना. आणलं बसवलं त्या बाईला. डॉक्टर साहेब यांच्या नवऱ्यानं घराच्या बाहेर काढलं. किती दिवस झाले? 15 दिवस. सापडत नाही? काय फोन नाही? निरोप नाही? अहो म्हटलं काहीच नाही. साधा निरोप नाही नवऱ्याचा. काय काळजी करू नका. 2 टक घ्या तुम्ही. त्यानं काय होईल? संध्याकाळी तुमच्या नवऱ्याचं बोलावणं येतं तुम्हाला. घेतलं तर पण 2 टक. भरलं डबळ. आता गुणगुण. डबळं भरता बरोबर प्रधान राजाला म्हणतो राजा अरे तुझी बायको ती बैर दिशेला ती जर डबळं घेऊन गेली तर इज्जत तुझी जाईल. अरे तूच गावात मोहीम राबवली शौचालय बांधा शौचालय बांधा. बायको जर बैर दिशेला गेली लोक नावं ठेवतील ना तुला. काय नवरा बायकोचं भांडण आहे ते 4 भिंतीच्या आत मिटवा. जगाला काय तमाशा दाखवतो रे? लाव तिला फोन. याने तिला फोन लावला. हॅलो श्रीवल्ली तू निघून ये. श्रीवल्ली निघून आली. ती म्हणे थोडा त्रास जरूर झाला पण गुण हमखास आला. वारवा सोनामुखी. मी तुम्हाला दिवसभर रातभर सोनामुखी सांगू शकतो. पण आता शेवटच. त्या राजावर एका समोरच्या राजाने स्वारी केली. समोरच्याचं सैन्य 5000, याचं 500. हा घाबरला. तो म्हणे आता सत्ताही जाते, संपत्ती जाते, बायकोही जाते. बाई म्हणे काहीच जात नाही. ज्याच्या कृपेनं मी या घरात आली एकदा तुम्ही त्याचा आशीर्वाद घ्या. लय जोरदार माणूस आहे तो. सर्वजण येते असं. हो आणलं नवऱ्याला बसलो. डॉक्टर साहेब आमचा नवरा आहे. समोरच्याचं 5000 सैन्य पाहून घाबरलाय. काहीतरी करा.
काहीतरी करा. 500 शिपाई आहे का तुमचे? हो हो 500 सैनिक आहे, काय काळजी करू नका. 1000 पुढे घेऊन जा सोनामुखीच्या. त्यानं काय होईल? अरे म्हणे हे घेतलं की युद्धच होत नाही, रिकामपंत पाहिजे युद्धाने. 500 शिपायांनी सोनामुखी घेतली, भरले डबळे, चालले ते लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट. ते पाहिलं समोरच्या सैन्यानं, ते त्यांच्या राजाला म्हणत, राजा रोगराई चालू आहे इकडे, नंतर करू युद्ध, हे परवडणार नाही आपल्याला आता. 5000 सैन्य परत निघून गेलं. ते 500 शिपाई डोंगरावरून खाली उतरले, राजाला म्हटले, राजा थोडा त्रास जरूर झाला गाड्या, पण गुण हमखास आला. आजार कोणताही असू द्या, औषध फक्त सोनामुखी. तसं ग्रस्त आश्रमी माणसाचं दुःख कोणतंही असू द्या, औषध फक्त भगवंताचं भजन, बाकी काही नाही. एकदा भजनाशी नातं जोडलं, नीतीशी नातं जोडलं की सारी सुख तुमचा शोध घेत घरात येत असतात. आपणही 2 मिनिट भजन करूया सगळ्यांनी. म्हणा विठोबा रखुमाय, हरी जय जय विठोबाय रखुमाय, बोला बोला विठोबा रखुमाय, रखुमाय रखुमाय, बोला पुंडलिक वरदा हरि श्री ज्ञानदेव तुला पंढरनाथ भगवानी जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय, विमोचकर भगवान सुज्ञ श्रोते असाल तर 1 मिनिटात अभंगाचा भाव ऐका, किती सुंदर आहे. उत्तमची गती तो एक पावेन, ज्याला उत्तम परलोक गाठायचं आहे त्यानं एक काम करा. कोणतं? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उत्तमची गती तो एक पावेन. उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेन. परोपकार नेने परनिंदा, उत्तमची गती तो एक पावेन. परश्रिया सदा बहिणी माया, उत्तमची गती तो एक पावेन. भूतदया गायी पशूंचे पालन, उत्तमची गती तो एक पावेन. तानेल्या जीवन वना माझी, उत्तमची गती तो एक पावेन. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, उत्तमची गती तो एक पावेन. वाढवी महत्व वडिलांचे, उत्तमची गती तो एक पावेन. तुका म्हणे हिची आश्रमाची फळ, उत्तमची गती तो एक पावेन. परमपद परमपद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेन. असा एक अभंगाचा अर्थ काढता येतो. किंवा तुका म्हणे याची आश्रमाची फळ, कोणते फळ? जोडून या धन उत्तम व्यवहारे, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. उदास विचारे वेच करी, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. उत्तमची गती तो एक पावेन, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. उत्तम भोगील जीवखानी, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. परोपकार नेने परनिंदा, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. परस्त्रिया सदा बहिणी माया, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. भूतदया गायी पशूंचे पालन, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. तानेल्या जीवन वना माझी, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. परमपद बळ वैराग्याचे, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. किंवा वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हिची आश्रमाचे फळ. आपल्याला ग्रहस्थाश्रमाचं फळ पाहायचं असेल तर धन जोडा, चांगल्या मार्गाने मिळवा, परलोक गाठा, जगावर परोपकार करा, दुसऱ्याच्या धनाला दुसऱ्याच्या स्त्रीला सन्मान द्या. 2 भूतदया गायी पशूंचे पालन, घरी गायी म्हशींचं पालन करा. तानेल्या जीवन वना माझी, लोकांना तहानलेल्याला पाणी पाजा, भुकेल्याला अन्न द्या. शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट, आपल्या हातून कोणाचं वाईट घडणार नाही याची काळजी घ्या. वाढवी महत्व वडिलांचे, आपल्या बापाचं नाव वाढवा, तुका म्हणे हिची आश्रमाची फळ. परमपद बळ वैराग्याची, निवृत्ती ज्ञानदेव सोपान. ज्ञानदेव तुका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, ज्ञानदेव तुका, निवृत्ती ज्ञानदेव सोपान नामदेव देवता, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव देवता. तुम्ही
संतांचं ऐकत ऐकत आपल्या ग्रस्त आश्रम जीवनाचा प्रवास करा, आपलं भलं होईल. काय सुंदर भाव आहे त्याचा बघा. सगळ्यांनी टाळी वाजवा जरा. या पाटील परिवाराच्या आनंदामध्ये आपणही सगळे सहभागी होऊया. सब जण एक साथ. Hallelujah.
बात आहे. विकास महाराज, वैष्णव महाराज, धन्यवाद. सगळं घरी रोज आहे का पुणेकर? ताण घेऊ नका, कोणाकोणाचा ताण घेता. किती नीट वागलो तरी 40% समाज कायम तुमच्या विरोधात आहे. तुम्ही घर बांधा, पोरग नोकरीला लावा, नाही तर काही करा, 40% माणसं तुम्हाला नावं ठेवणार. आनंदात राहा, मस्तीत राहा, आपल्या मस्तीत जगा. जरा जगाचा काय ताण घेता. महिला मंडळी दार बंद करायचं आणि दररोज नाचायचं अर्धा तास दनादन. फक्त भांडे पाडू नका मावले येऊ म्हणजे झालं घरातले. गाण्याचा नाचण्याचा शेवट कोणा करता असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर उदार अंतःकरणानं सांगा, माझ्या पांडुरंगा करताय. समाजाचं काय ऐकता? झुम बराबर झुम शराबीन, त्याच्याबरोबर आपली खराबी. लोकांचं असं आहे, चांगल्या ठिकाणी चांगलं 2 मिनिट बोलायचं आहे ते आपलं सांभाळायचं. आपल्या संतांनी आपल्याला मोठं म्हणावं, आपल्या संतांनी आपल्याला सांभाळावं. ते सांभाळायला तयार आहे, फक्त त्यांच्या दिशेला चला. पगुरे गुरुजी, आदरणीय कुंदन महाराज, आदरणीय विकास महाराज, सगळी मंडळी वेळात वेळ काढून उपस्थित राहिली. या स्वामी स्पर्श घराच्या पूजनाच्या निमित्तानं माझं दांगट परिवारामध्ये येणं घडलं. तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. कमलेश शेठ यांनाही पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि आयोजकांना विनंती करतो, मला जरा उद्या सकाळी संग्रामपूर तालुक्यात बुलढाण्याला कीर्तन आहे, त्याच करता वेळही 5 ते 7 आपण म्हणत होतो. आपण अधिक वेळ न घालवता आम्हाला जरा सुट्टी द्यावी, आपला कार्यक्रम सुरळीत चालू ठेवावा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज, विठ्ठल जय जय विठ्ठल.